नंतर आम्ही चेंडूच्या बाबतीचे नियम तुमच्यासमोर नक्कीच आणू. या मॅचसाठी चेंडू कधी हरवला, फुटला, भिजला, चेंडू नवीन असेल आणि चेंडू जर फुटला जो वरती आवाज ब्रेक होतो डीजे मास्टर. चेंडू जर फुटला जो डिसिजन असेल तो तुम्हाला इम्प्लिमेंट तो अंमलात आणण्यात येईल. विकेट असेल तर विकेट असेल, षटकार असेल तर षटकार आणि वेस्ट आहे. बीमरसाठी फक्त तुम्ही तडा रेफर वेस्ट आहे कमरेच्या वरती बीमर. जो अंपायर नो बॉल देतो त्यासाठी तुम्ही नक्कीच रेफर करू शकता थर्ड अंपायरकडे. आणि रनआउटसाठी तुम्ही रेफर करू शकत नाही, कारण जो अंपायर डिसिजन देतील ग्राउंड अंपायर्स इट्स विल बी लास्ट डिसिजन. त्यांनी रेफर केलं आमच्याकडे जर या ठिकाणी नक्कीच कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते क्षणचित्र टिपले असतील तर आम्ही तो डिसिजन आमच्याकडे टेक्निकल टीमच्या सहाय्यानं तुमच्यापर्यंत आणू. परंतु या ठिकाणी दोन कॅमेरा स्पर्धा कव्हर होते. सो ग्राउंड अंपायर जो डिसिजन देतील तो देखील तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी धावांची बरोबरी झाल्यास प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार या ठिकाणी करण्यात येईल. या स्पर्धेचा नियम त्या लढतीला आता सुरुवात येते. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडून, उपस्थित मान्यवरांकडून, सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या लाडक्या आयोजकांच्या माध्यमातून अर्थातच जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव यांच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आघाडीला आपण बघतोय फलंदाज स्ट्रायकिंग एंडला ते म्हणजेच राज आणि त्यांच्या सोबतीला आले ते सुभाष. ओपनिंग पेअर फ्रॉम सोम 11 दातिवली. पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलिंग मार्कवर ऋतिक. पहिला चेंडू फुलर लेंथ होता, बॅक टू दी बॉल फॉर्दर मध्ये अडवला. स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटची संधी ती हुकली. फलंदाज देखील पॉपिंग क्रीज मध्ये माघारी परतला. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, फुलर लेंथ होता ऑफ स्टंपला. आघाडीला आपण बघतोय राज आलेत आणि सुभाष ही जोडी सध्या तुम्हाला पाहायला मिळते. गावदेवी खेडकाळीच्या अगेन्स्ट सोम 11 दातिवली. त्या ठिकाणी महेश पाटील कॅप्टन खेडकाळीचे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्यांचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. ऑनसेलच्या टीममध्ये मिड विकेट लॉंग ऑन क्षेत्ररक्षणाचे जाळ. कॉमेंट्री बॉक्स कडून पुन्हा एकदा ऋतिक. पिच ताब्यामध्ये खेळलेत, शॉट कव्हरच्या दरम्यान खूप चांगला प्रयत्न ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा, परंतु कॅच ड्रॉप झाली आणि अखेर धावफलकाचा श्री गणेशा. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळते, बचावले गेल्या ठिकाणी फलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच राज. आउटसाइड एज त्या ठिकाणी मोठी कडा घेऊन हा चेंडू हवेमध्ये संचार करत होता काही काल. शॉट कव्हर मध्ये खूप चांगला प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आपण बघितले ते म्हणजेच विनय यांनी, यंगस्टर आहेत विनय. प्रयत्न खूप चांगले होते परंतु कॅच ड्रॉप झाली. हे जीवदान राज यांना. सध्या स्ट्रायकिंग एंडला सुभाष. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. लॉंग ऑफ तुम्हाला त्या या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळेल आणि ऑन साईडला काव कॉर्नर. मिडॉन आतमध्ये ऋतिक ट्रॅक चेंज करतात राऊंड द विकेटने. ऑन साईडला ड्राईव्ह करतात टीम मध्ये चेंडू चाललाय त्या मिडॉन वरून मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात ते चेंडूवरती महेश. तोपर्यंत सिंगल पाहायला मिळाली. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 2 या आकड्यावरती. 16 संघांचा समावेश असलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव आयोजित जय गावदेव चषक 2021 हे पर्व. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, 50,000 कॅश प्राईज आणि भव्य दिव्य आकर्षक असे चषक. द्वितीय पारितोषिक देखील 30,000. आवाज ब्रेक होतो डीजे मास्टर. टप्पा पडलाय, बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला.
नॅचरल स्विंग पाहायला मिळाला तो गोलंदाज ऋतिकचा. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतो चेंडू. डावकऱ्या त्याच्या फलंदाजासाठी आउट स्विंग. धाव फलक सध्या स्थगित आहे ते दोन्ही आकड्यावरती. चेंडू अजूनही शिल्लक पाहायला मिळतील 2. फुलर लेंथ होता पे हलकं साडीकडे होते, बचावले गेले ते म्हणजेच फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडचे राज पॅटर्न पॅड मधून हा चेंडू निघून गेलाय सिरक्षक योगेश हातामध्ये. हा देखील चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. त्यापर्यंत फक्त 2 धावा या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. संत सुरुवात पाहायला मिळते दातिवलीची. ऋतिक पुन्हा बॉलिंग मार्क वरती. स्क्वेअर कट केला डीप मध्ये. चेंडू चला वेगाने भरपूर वेग चेंडू मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या वाक्याच्या बाहेर. या स्पर्धेमधला हा पहिला चौकार. घ्या आपण बघतोय ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. नॉल ऑफ 6 रन आफ्टर फर्स्ट ओव्हर. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण बघतोय सध्या सोहम 11 दातिवली. आघाडीला राज आणि सुभाष यांना आपण बघतो अखेरच्या चेंडूवरती चौकार आला. चांगला फटका पाहायला मिळाला तो फलंदाज राजच्या माध्यमातून, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला आणि एक एकेरी धाव. 5 वरती वैयक्तिक इंडिव्हिज्युअल टेकेलच्या दुसऱ्या बाजूला सुभाष यांनी एका चेंडूचा सामना केलाय आणि ते देखील खेळतात एका आकड्यावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक समोरच्या एंडकडून अर्थातच मानपाडा एंडकडून तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होत आहेत. वैभव घरत अंपायरच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम रोहिंजन सचिन कडू आणि मॅन फ्रॉम संदप. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गॅप आहे आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अखेर अंपायरचा इशारा आला षटकार. षटकाराला वाऱ्याचा भरपूर वेग तुम्हाला पाहायला मिळतो आणि चेंडू जर आपण बघितला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून मात्र सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपण बघितला. लोवा फुल टॉस हा चेंडू पहिलाच. वैभव घरत यांचा आपण बघतोय कुठेतरी मोहात पाडण्याचं काम करत होते फलंदाजाला. गॅपमध्ये खेळले फलंदाज आपण बघतोय ते सुभाष आणि षटकाराने स्वागत या दुसऱ्या षटकाचं. धाव फलक आपण बघतो दुहेरी अंकामध्ये 12 वरती. डीपमध्ये स्क्वेअर लेग शॉट मिड विकेट आतमध्ये. डीपमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन तुम्हाला पाहायला मिळेल. मिड ऑफ आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये. वैभव पुन्हा एकदा तयार सुभाषसाठी. कमी गती आता देखील होती. बॅटची काढा फॉलो थ्रो मध्ये. चेंडू थोडंसं फंबल झालं आणि त्याचं कारण ही 1 रन कंप्लीट करत असताना सुभाष आणि राज यांना आपण बघतोय एकेरी धावेने धाव फलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं ते 13 या आकड्यावरती. मॅन फ्रॉम संदप शशांक पाटील सर तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर मॅन फ्रॉम रोहिंजन सचिन कडू सर. दोन्ही पंच अनुभव एक्सपिरियन्स आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू आहे. संदपसाठी खूप वर्ष शशांक पाटील सरांनी दिली. दुसऱ्या बाजूला रोहिंजनसाठी आता देखील ते नक्कीच खेळ करत आहेत. ते तुम्हाला पाहायला मिळतील सचिन कडू सर सध्या मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते. त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. लो फुल टॉस होता. हा देखील चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर मिस झाल्या ठिकाणी ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच राज. मेजवानी होती. दोन्ही हाताने स्वीकारण्याचा प्रयत्न तर होता परंतु तो फसला. लो फुल टॉस. हा चेंडू मोहात पाडण्याचं काम करतो फलंदाजाला आणि तो मोह आवरता आला नाही राजला. वैभव पुन्हा एकदा शफल झाला. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट झाले. त्यानंतर क्षेत्ररक्षक लॉंग स्टॉपला वेगाने चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत पाहायला मिळाली आणि ही शर्यत जिंकली चेंडूने सीमारेषा पार. चौकार.
चौकार आलाय. बॅट अँड पॅड मधून हा चेंडू पाठीमागे पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या हाताला चाटून हा चेंडू लॉंग स्टॉपला शॉर्ट थर्डमॅन आणि फाईन लेगला बीट करून चौकार आणि धावफलक 17 वरती. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर वैभवचं. लोवा फुलटॉस आता देखील हा चेंडू शफल होऊन ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न करत होते. बॅटची कडा आणि त्यानंतर हा चेंडू सिली पॉईंटच्या दरम्यान आपण बघितला घरंगळत असताना इनफिल्डमधून क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. तोपर्यंत एकेरी धाव पाहायला मिळाला आणि एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते म्हणजेच 18 या आकड्यावरती. आमच्या समवेत गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये सुरेंद्र पाटील आणि त्याचबरोबर ओमकार पाटील हे दोन ऑफिशियल स्कोरर सध्या आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचं मनपूर्वक स्वागत. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करत असताना वैभव. अखेरचा चेंडू फुलर लेंथ होता. पायाला ब्रश होणार चेंडू बॅकवर्ड गलीमध्ये. क्षेत्ररक्षक आत हितेश थोडंसं फंबल झालं. सेकंड अटेम्प्टमध्ये चेंडू उचललाय त्यांनी. फेक आता करत आहे तोपर्यंत सहजरित्या आपण बघितली एकेरी धाव. अंपायरचा इशारा. षटक संपन्न झाल्याचा. बॅटची कडा होती आणि त्यानंतर चेंडू पायाला ब्रश होऊन बॅकवर्ड गलीमध्ये आपण बघितला. 2 षटकांचा खेळ संपन्न. पॉवर प्लेमध्ये धावसंख्या पाहायला मिळते 9.5च्या करंट रनने सरासरीनं 19 या आकड्यावरती. 19 रन्स नो लॉस आफ्टर सेकंड ओव्हर. सौम्य इलेव्हन दातिवली. लॉट्सनुसार ही दुसरी लढत तुमच्या समोर आहे. त्यानंतर तुम्ही मॅच बघू शकाल. ओमसाई आगासन आणि त्यांच्या विरोधात गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा. हे दोन संघ पहिल्या लढतीमध्ये नक्कीच या ठिकाणी उपस्थित होते, परंतु काही कारणास्तव या ठिकाणी गावदेवी खिडकाळे आणि सोहम इलेव्हन दातिवलीमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. JTCC टेक्निकल टीममध्ये आपण बघतोय गणेश अण्णा सध्या आमच्या समवेत आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सुनील यांना आपण बघतोय. त्याचबरोबर अक्षय कडू आणि सूरज पै हे सध्या तुम्हाला पाहायला मिळतील आज GTCच्या टेक्निकल टीममध्ये. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करत असताना यूट्यूब ॲपद्वारे आपण या वाहिनीद्वारे या स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेऊ इच्छित प्रेक्षक आमच्यासोबत ऑनलाईन जुळलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर बघा त्या ठिकाणी सागर म्हात्रे आहेत. आय थिंक देवीचा पाडा इनसाइड आउट लॉफ केलाय. मिसटायमिंग फटका लॉंग ऑफ मध्ये टप्पा पडलाय. वळण घेतलं चेंडू आणि लॉंग ऑफला क्लिअर करतोय हा चौकार. सागर आपण तो व्हाईट कलरचा पडदा आहे त्याच्या पाठीमागे बसा. थँक्यू. त्या ठिकाणी हुलकावने पाहायला मिळाली. ती क्षेत्ररक्षकाला चेंडूने दिली आणि तो मात्र सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि धावफलक 23 वरती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच विशाल पवार. समोर सुभाष ज्यांनी खातं उघडलं खऱ्या अर्थाने या षटकाचं. बॅकफुट ऑन साईडला पूल केला डीमध्ये. चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तेजस वेगाने आले त्या ठिकाणी. उचलला चेंडूला सेकंड बाउन्स वरती. स्ट्रायकिंग एंडला फेक ॲक्युरेट आले आणि तितक्याच वेगाने दुसरी रन देखील कंप्लीट. गुड रनिंग. वाऱ्याचा वेग तुम्हाला भरपूर पाहायला मिळेल समोरच्या एंडकडून कॉमेंट्री बॉक्स एंडकडे. आणि फलंदाजाने या एंडनी जेव्हा मात्र गोलंदाजी थोडंसं कोणा ॲडव्हान्टेज नक्कीच असेल. 2 धावा धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचलं 25 या आकड्यावरती. धावफलक सध्या 25 वरती. विशाल पवार पुन्हा एकदा. आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुट लावून हॅमट करता डीपमध्ये हा चेंडू चालला. स्वीपर कव्हरच्या दरम्यान त्या ठिकाणी करणला आपण बघतो उचलून फेक करेल. बॅकअप आहे त्या ठिकाणी. फेकी ग्राउंडिंग आले होते. टप्पा पडल्यानंतर स्वाभाविकपणे टेनिस बॉल जास्त उसळी घेत असताना तुम्हाला पाहायला मिळाला. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल ते 27 वरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 दुहेरी धावा. आतापर्यंत 8 ही धावसंख्या खर्च केली विशालने या षटकामध्ये. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करत असताना सुभाष आणि फलंदाज राज. आखोटाप्याचा चेंडू वेज आहे हवेमध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून टर्न घेतला. फाईन लेग मध्ये चालला. त्या ठिकाणी वैभवला आपण बघतो स्टॅकिंग एंडला फेकी. ग्राउंडिंग त्या ठिकाणी आली होती. हेच प्रश्न विचारतात त्या ठिकाणी विशाल योगेश त्या ठिकाणी वैभव यांना. फाईन लेगच्या दरम्यान तिथून स्ट्रायकिंग एंडला फेकी ग्राउंडिंग केली होती वैभवने आणि त्यानंतर बॅकअप होतं. सौभाग्यानं चेंडू अडवण्यात आला बॅकिंगला आलेला क्षेत्ररक्षकाकडून. एक सिंगल फक्त या चेंडूवरती. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 28 या आकड्यावरती. सध्या
तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळते. षटकामधील अजूनही 2 चेंडू शिल्लक. तिसऱ्या 5 षटकांचे हे पहिलं सत्र. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मोठी कडा घेऊन बॅकवर्ड गलीमधून पाठीमागे बॅकवर्ड पॉइंटला चेंडू झाला डीप मध्ये. थोडंसं फंबल अडवण्याचा प्रयत्न, सीमारेषेच्या अगदी जवळ सेकंड अटेम्प्टमध्ये अडवला. फेक होतीये, धावचीची संधी असेल आणि इथे फलंदाज बाद. तिसऱ्या धावसंख्येसाठी इथे धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होते आणि हा पहिला धक्का आता बसलाय 30 या आकड्यावरती. सोहम इलेव्हन दातिवली संघाला सुभाष आखळी संत. ती धावसंख्या आणि रनआउटच्या स्वरूपात. क्रिकेटमध्ये आत्महत्या कशाला म्हणतात? रनआउट. बाद झाले, पहिला धक्का बसलाय. सुभाष जे चांगला खेळ करत होते आतापर्यंत, ज्यांच्या बॅटमधून चांगली धावसंख्या येत असताना पण बघितलं, एकंदरीत योगदान दिलं त्यांनी या मॅचमध्ये. त्याला सध्या करतायत आमच्या गुणसंख्या एक नवीन फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला. विशाल पुन्हा एकदा तयार. टॅप करतात नंतर बॉक्स सेल फॉलो थ्रो मध्ये पाठीमागे चेंडू. टप्पा घेतल्यानंतर मिड ऑफच्या दरम्यान फील्ड करतात. हितेश एक्स्ट्रा कव्हरला जे तैनात होते. सिंगल या चेंडूवरती 3 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचलाय सोहम इलेव्हन दातिवली हा संघ 31 या आकड्यावरती. गावदेवी एमबी ग्रुप देवी सपाटाचे संघ नायक आणि ओमसाई आगासनचे संघ नायक आपण नाणेफेकीसाठी रिपोर्ट करा. या मॅचच्या फर्स्ट इनिंगच्या ब्रेकमध्ये पहिल्या सत्राच्या विश्रांतीमध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करण्यात येईल. जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव आयोजित जय गावदेव चषक 2021 हे पर्व. या पर्वामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सुसज्ज असे क्रीडांगण. तीन षटक पोहोचलं पुढे ते म्हणजेच 31 या आकड्यावरती. गडी बाद झाला, एकमेव गडी जो म्हणजे सुभाष आपण बघितलं त्यांना बाद होत असताना त्यांनी योगदान दिलं या मॅचमध्ये. ते म्हणजेच 18 धावसंख्येचं चांगली पार्टनरशिप बिल्टअप करत होते. 30 वरती पहिला धक्का बसला तो सोहम इलेव्हन दातिवली या संघाला. 30 धावसंख्येची पार्टनरशिप राज आणि सुभाष यांच्यामध्ये पाहायला मिळाली आणि राज यांची साथ आता सोडून सुभाष डगआउट बॉक्समध्ये परतलेत. तिसऱ्या क्रमांकावरती हेमंत आलाय, त्याने अकाउंट एका धावेने ओपन केलंय. 14 षटक समोरच्या यांकडून अर्थातच मानपाड यांकडून तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती तयार होत असताना योगेश पवार. खूप सारे मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं पूजन करण्यात आलं. या मॅचच्या अगोदर आपण बघितलं या स्पर्धेची सुरुवात महाराष्ट्राचं राहत दैवत राजे शिवछत्रपतींच्या प्रतिमेस मूर्तीच्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुठभर मावल्यांना सवंगड्यांना सोबत घेऊन राजेश्वराच्या मंदिरामध्ये वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर आपण बघितलं हिंदवी स्वराज्य. आखूटप्पाचा चेंडू काहीसा खाली राहिला आणि त्याचं कारण फलंदाज मात्र बीट होतात ते स्ट्रायकिंग एंडचे हेमंत. अपेक्षापेक्षा जास्त खाली राहिला चेंडू, स्किट झाला खेळपट्टीवरती. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. पाणबुडीच्या पद्धतीने पाण्यामध्ये खाली राहून प्रवास करते त्या पद्धतीचा चेंडू. आखूटप्पाचा चेंडू, पुलचा पॉवरफुल फटका, सरळ चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमारेषेच्या बाहेर. डिलाइटफुल षटकार. क्रिएट केला पॉपिंग क्रीजचा वापर करत असताना ऑन साईडला पूलमध्ये एक्झिक्यूट करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून हा षटकार आलाय. फलंदाज आपण बघतो हेमंतचा बॅटमधून. एकंदरीत आपण बघितलं तर हा दुसरा षटकार आता येतो या इनिंग मधला. षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचलं 37 या आकड्यावरती. 37 फ्रॉम द विकेट. पुन्हा एकदा योगेश.
फुलर लेन तो त्या ड्राईव्ह करतात बॅक टू दी बॉल डीप मध्ये चेंडू चाललाय लॉंग ऑफला करण वेगाने चेंडूवरती फेक होते नॉनस्ट्राइक एंडला राज धावतो आणि इथे कॉर्डिनेशन थोडंसं बिघडलं रनआउटची आणखी एक विकेट हा दुसरा धक्का सोम 11 दातिवलीला राजच्या स्वरूपात. राज देखील बाद होत आहेत ही रनआउटची दुसरी विकेट पाहायला मिळाली आघाडीला सुभाष आलं ते देखील 30 या आकड्यावरती बाद झाले पहिला झटका बसला सोम 11 दातिवलीला 30 या आकड्यावरती आणि आता बाद होतोय गडी थोडे 30 या आकड्यावरती दुसरा. मैदानाच्या आतमध्ये विशाल आलेत हेमंत सध्या स्ट्रायकिंग एंडला स्टेप आउट झाले होते मिस टायमिंग फटका एक्स्ट्रा कव्हरला हितेश वेगाने चेंडूवरती खूप चांगला झेल पाहायला मिळाला गुड कॅच ऑफ दी क्वालिटी आणखी एका विकेटचं पतन योगेशला मिळणार हे पहिलं यश. तिसरा धक्का लागला कव्हरच्या दरम्यान त्या ठिकाणी हितेशने खूप चांगला झेल टिपला आणि हे तिसरं चौथं षटक सध्या प्रगतीपथावर असताना तिसरा धक्का आता बसला विशाल आणि विशालच्या सोबतीला आलाय तो फलंदाज 5व्या क्रमांकावरती प्रवीण आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डर आता ढासळले आघाडीला खूप चांगली पार्टनरशिप 30 धावसंख्येची आपण बघितली सुभाष आणि राजमध्ये सुभाष रनआउटच्या स्वरूपात बाद झाले आणि त्या मागोमाग बाद झाला तो राज रनआउटच्या स्वरूपात आणि आता ही पहिली विकेट पाहायला मिळाली ती योगेशच्या खात्यामध्ये चेल्सीच्या स्वरूपात बाद झाला तो हेमंत. ट्रॅक चेंज करतात डावखोरा त्याच्या फलंदाजासाठी योगेश ओव्हर द विकेटने फुलर लेंथ होता व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब बॅकफुटला आले लेगस्टम्पच्या बाहेर गेले चेंडूच्या रेषेपासून पाठीमागे आणि त्याचं कारण बीट होत आहेत विशाल पाटील. निर्धाव चेंडू बॅटच्या टोवरती लागला एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला थोडंसं फंबल तेजस कडून फेकी होते ॲक्युरेट नॉन स्ट्रायकिंग एंडला तोपर्यंत आपण बघितली ती या चेंडूवरती सिंगल अखेर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि गावदेवी खेळगाळीच्या विरोधात फलंदाजी करत असताना सोम 11 दातिवलीने 3 गडी गमावलेत आणि त्यांची धावसंख्या पाहायला मिळते 39 39 आफ्टर 4th ओव्हर लॉस ऑफ फॉर दी 3rd विकेट. मध्ये प्रफुल्लित करणारं हे संगीत तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतं. चार षटकांचा खेळ संपन्न ज्या ठिकाणी बॅटिंग करता सोम 11 दातिवली गावदेवी खेळकाळीच्या अगेन्स्ट आणि जाऊन पोहोचले 39 वरती विशाल पाटील आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रवीण यांना पण बघतोय 2 स्लॉगर मैदानाच्या आतमध्ये आहेत अखेरचा षटक स्लॉगर मध्ये आलाय गोलंदाज ऋतिक. सेकंड स्पेल पहिला चेंडू हॅमट केलाय लॉंग ऑफला क्लिअर करेल इट्स अ क्लिअर माहिती क्लीन इट 6. कालच्या दिवसामध्ये आवाज आपण ऐकला परमेश माळी महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक खऱ्या अर्थानं आगरी कोळी संगीतामधून ज्यांनी यशाची उंच शिखर गाठली. काल एका सिरियल मध्ये देखील त्यांचा ऑर्केस्ट्रा तुम्ही नक्कीच बघितला 1 ते 2 महिन्यांपूर्वी सोनी टेलिव्हिजन वरती देखील ते नक्कीच तुम्हाला पाहायला मिळालं आणि कालच्या दिवसामध्ये झी टीव्ही माझा होशील ना त्या मालिकेमध्ये देखील त्या मालिकेमधल्या
नायकीच्या हळदीमध्ये त्यांचा ऑर्केस्ट्रा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. रेषांची उंच शिखर नक्कीच परमेश माळी गाठतात. हेदुडणेचे जायत सार्थ अभिमान आम्हाला नक्कीच आहे. त्यांचा धावसंख्या सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. षटकाराने पुढे जात असताना 45 वरती. आक्रमणाला सुरुवात, प्रति हल्ला, काउंटर अटॅक. पहिल्या चेंडूवरती षटकाराला ऋतिक जो सेकंड स्पेलमध्ये पाहायला मिळतोय. फ्रॉम द विकेटने पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आखू टप्प्याचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर निघाला. एक तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. कारण अगोदर ओव्हर पिच चेंडू हॅमट करत असताना आपण बघितलं लॉफ्टेड ड्राईव्ह केला होता तो फलंदाज विशाल पाटीलनं लॉंग ऑफला क्लिअर केला. आता लेन थोडी कमी केली आणि हा आखूट टप्प्याचा चेंडू इथे नक्कीच मिस झाले ते आपण बघतोय फलंदाज विशाल पाटील. ऋतिक पुन्हा एकदा तयार होत आहेत. कॉमेंट्री बॉक्स कडून चेंडू अजूनही 4 शिल्लक धावफलक आतापर्यंत आपण बघतोय ते 45 वरती. आखूट टप्प्याचा हा देखील चेंडू अगोदरच्या चेंडूच्या तुलनेत कमी गतीने लेंथ कमी केली. बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू अंपायरचा बाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा रन मिळेल. या ठिकाणी थोडेसे मिस झाले होते रक्षक सिंगलने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 46 वरती. क्षेत्ररक्षणामध्ये आता परिवर्तन होईल कारण अगोदर डावखुऱ्या त्याचे फलंदाज विशाल होते स्ट्रायकिंग एंडला आणि आता उजव्या त्याचे फलंदाज प्रवीण येतात. क्षेत्ररक्षणामध्ये ऑन साईडला डीपमध्ये स्कोअरला ज्या ठिकाणी हितेशला आपण बघतोय. डीपमध्ये काऊ कनराडी मिड विकेटच्या दरम्यान करण आहे. लॉंग ऑफला महेशला आपण बघू शकाल. संघनायक गावदेवी खेडकाळीचे. लॉंग ऑफला तेजस पाटील आहेत आणि त्यानंतर आपण बघू शकाल डीपमध्ये स्वीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजेच सागर ठाकूर यांना आपण बघतोय सध्या डीपमध्ये तयार होतो. पुन्हा एकदा ऋतिक समोर प्रवीणसाठी 3 चेंडू अजूनही शिल्लक धावफलक आतापर्यंत 46 वरती. एज आहे आणि सरळ हा चेंडू पाहायला मिळाला विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटचं हलकसं चुंबन घेतलं चेंडूने आणि सरळ जाऊन विसावला रक्षकाच्या हातामध्ये. आणखी एका विकेटचं बदल 46 या आकड्यावरती. सोहम 11 दातिवलीला हा 4था धक्का. सेहेचाळीस हे धावसंख्या आणि 46 वरती हा 4था गडी बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये येत आहे 6व्या क्रमांकावरती मोतीराम दळवे. खूप वर्ष खऱ्या अर्थाने या दातिवली संघासाठी त्यांनी दिले. ज्येष्ठ क्रिकेटपटू नक्कीच आज सिनियर खेळाडू सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. अनुभवाची शिदोरी पाठीशी बांधून 6व्या क्रमांकावरती उतरलाय. 46 हे धावसंख्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा ट्रॅक चेंज केलाय गोलंदाज ऋतिकने. पंचांच्या डाव्या बाजूने रायतामामध्ये विकेट. ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न करत होते, मिस झाले. स्ट्रायकिंगला विशाल सरसावलाय आणि विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करत असताना मोतीराम दळवी आणखी एका विकेटचं बदन. हा 5वा धक्का सोहम 11 दातिवलीला. धावफलक 46 या आकड्यावरती आहे. पाहत होत आहेत मोतीराम दळवी. चेंडू निर्धाव पाहायला मिळाला कारण मिस झाले ते विशाल, ज्याच्या बॅटमधून एक षटकार नक्की झाला. त्याने मात्र स्ट्राईक स्वतःकडे कॉन्फिडेंटली घेतली. अखेरचा चेंडू तो फेस करेल. नवीन फलंदाज नॉनस्ट्राईकला दाखल झालाय. ऋतिकच्या या षटकामधला अर्थातच या पहिल्या सत्रामधला शेवटचा हा चेंडू. आखूट टप्प्याचा हा देखील चेंडू लेंथ कमी केल्यानंतर 3 चेंडू पाहायला मिळाले. ते निर्धाव झाला हा फलंदाज तो म्हणजेच विशाल पाटील. अखेर पहिल्या सत्राचा खेळ संपन्न आणि 5 षटकांच्या खेरीज गडीबाद झाले. ते एकंदरीत 5 आणि जाऊन पोहोचलाय. बॅटिंग करणारा सोहम 11 दातिवली तो म्हणजेच 46 या आकड्यावरती. लक्ष असेल 47 धावसंख्येचं. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना गावदेवी खेडकाळे या संघासमोर. गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा आणि ओमसाई आगासांचे संगणक. आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी काही मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येईल, ज्यांची उपस्थिती खऱ्या अर्थानं उद्घाटन समारंभ प्रसंग या ठिकाणी होती. धर्माचार्य हरिभक्त पारायण आदरणीय हनुमान महाराज पाटील
यांच्या ठिकाणी सन्मान होईल आणि मी विनंती करेन शरदजी पाटील यांना आपल्या शुभस्य आपण सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण हनुमान महाराज पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. त्यांच्या ठिकाणी सन्मान होईल. अभिमन्यू संते यांच्या शुभस्य सन्मान होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या सादरीकरण कक्षामध्ये जे गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव आयोजित जे गावदेव चषक 20-21 हे पर्व तुमच्या समोर. त्यानंतर आणखी एक सन्मान या ठिकाणी होईल. खिडकाळीचे अभिमन्यूजी पवार साहेब यांचा सन्मान होईल. मी विनंती करेन अभिमन्यू संते यांना आपल्या शुभस्य आपण श्री अभिमन्यू पवार जे खिडकाळीचे आहेत त्यांचा सन्मान करावा. जेव्हा आपण मॅचच्या दिशेने त्या ठिकाणी या सामन्याला सुरुवात होते आणि ऐकूयात आपण ज्यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये व्हॉइस ऑफ ओपर विनोदजी पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद. के वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेव देव सर्व कार्येषु सर्वदा. मोतीराम दळवी या ठिकाणी सज्ज होत आहेत. चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर. तर गणपती बापाला नमन करून आणि त्याचबरोबर कोळेगावच्या या गावदेवाला वंदन करून जमलेल्या माझ्या तमाम लाडके रसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय गावदेव चषक 2021 आणि पहिला सामना मैदानावरती रंगताना हा चेंडू यावेळेस अपील करतात पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे कमबॅक करत असताना मोतीराम दळवी बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी आपण डॉट पाहताय. तर करायच्या एकूण विजयासाठी 47 धावा एक मापक असं लक्ष इथे मात्र खिडकाळी संघाला पूर्ण करायचं. गावदेवी खिडकाळी संघ आणि त्यांच्या समोर सोहम 11 दातिवली संघ मैदानावरती खेळताना दिसतोय. आजच्या दिवसातील हा उद्घाटनीय सामना खरं तर देवीचा पडा आणि आगासनमध्ये पहिला सामना होता पण काही ॲडजस्टमेंट आहे. श्रद्धांजली चषकही सुरू आहे. आणखीन काही ठिकाणी स्पर्धा सुरू आहे त्यामुळे आपण जो सामना दुसरा होता तो प्रथम खेळ होता
सलामीला आपण पाहताय तर फलंदाज महेश आणि योगेश, महेश पाटील आणि योगेश पवार. हा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिला, शॉट ऑफ लेंथ होता, पूल करतायत. पहिला षटकार खिळकाई संघासाठी महेश पाटीलच्या बॅटमधून. डॉट चेंडू जे नक्कीच आले होते त्याची भरपाई षटकारने. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक स्वीप, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच चेंडू आय थिंक हा षटकार आहे पण त्यांना दुखापत झालेली आहे. तिथे जरा पाणी घेऊन जा प्लीज, आमचे व्हॉलेंटियर असतील किंवा 12th मॅन, कारण झेल पकडताना ते बाहेर गेले आणि झेल पकडत असताना आय थिंक चेंडू त्यांच्या कपाळावरती आदळलेला किंवा डोळ्यावरती आदळलेला. तर बर्फ हवा असेल तर बाजूला सरबतवाले तिथून आपण बर्फ घेऊ शकता. तर नक्कीच मागे आय थिंक ते बांबू जे आपण लावले त्यावर ते धडकलेले आहेत. तर आपण अपेक्षा करूया, नक्कीच प्रार्थना करूया की दुखापत जास्त गंभीर नसावी. होतं असं क्रिकेटमध्ये, अशा गोष्टी घडत असतात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, राजलाही दुखापत झालेली आहे. तर बघूया, राज नक्कीच झेल पकडताना ते मागे गेले आणि बऱ्याचदा एखादा क्षेत्ररक्षक खेळाडू नक्कीच संघहितासाठी एखादा झेल पकडताना पूर्णपणे तो नक्कीच स्वतःला झोकवून देतो. 100% कमिटमेंट देणं गरजेचं असतं. क्रिकेट किंवा कुठलाही खेळ असू दे, प्रत्येकाला एकच डोळ्यासमोर उद्दिष्ट असतं, जिंकणं. आणि जिंकण्यासाठी आपल्याला आपल्या संघासाठी नक्कीच इथे मेहनत करायची आहे. आणि राजने मात्र नक्कीच तो प्रयत्न केला. हा षटकार जरी आला असला तरी हरकत नाही, प्रयत्न सुरेख होता. दुखापत त्याला झालेली आहे. आणि नक्कीच आता आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. स्पर्धा आपण पाहता जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव आयोजित जय गावदेव चषक 2021 मर्यादित षटकांची ही क्रीडा स्पर्धा कोळेगावच्या एक अत्यंत सुंदर अशा मैदानावरती फार परिश्रम घेण्यात आले. ती स्पर्धा आयोजित करण्यासाठी संपूर्ण कमिटीने खूप असं मोठं योगदान दिले. प्रथम पारितोषिक आपण पाहिलं तर 50,000 रुपये रोख रक्कम आहे. द्वितीय पारितोषिक 30,000 रुपये रोख रक्कम आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज ही वैयक्तिक पारितोषिक देखील स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. मोतीराम दळवी, हा चेंडू यावेळेस फुलर लेंथ होता, फ्लायटेड चेंडू होता, जास्त गती देत नाही. भरपूर वर्ष क्रिकेट खेळतात, भरपूर वर्ष सेवा केलेली आहे क्रिकेटची आणि या दातिवली संघाची. आणि आजही त्यांच्यामधला उत्साह, फिटनेस नेहमीच वाखाणण्याजोगा राहिलेला आहे. यावेळेस कट करतायत, पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला, एक धाव पूर्ण करतायत. आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती 13 धावा. सुरुवात चांगली झालेली आहे, करायची आहेत 47 धावा, अजूनही 34 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 34 धावा करायच्या आहेत दातिवली. आणि त्याचबरोबर खिडकाईमध्ये हा सामना सुरू आहे. यानंतर देवीचा पाडा, डोंबिवली पश्चिमेतील संघ, त्याच्यासमोर ओमसाई आगासन संघ असेल. तर भरपूर स्पर्धा आगामी काळात आपल्या भेटीसाठी येतील. भरपूर स्पर्धा संपन्नही झाल्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती भरपूर स्पर्धा रद्दही झाल्या. आणि यंदा असं विचारही केला नव्हता खरं तर. जेव्हा मला आठवते मार्च महिन्यामध्ये जमावबंदी सुरू झाली, त्यानंतर अनेक नियम लागू करण्यात आले. भीतीचं वातावरण भरपूर पसरलं होतं. खरं तर सगळ्यांच्या मनामध्ये एक जबरदस्त अशी भीती निर्माण झाली होती. अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलं. भरपूर अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे. कोण आपला कोण परका हे देखील आपल्याला शिकायला मिळालं. आणि आरोग्याचं महत्त्व काय असतं, कमी पैशात कशा प्रकारे घर चालवता येतं, हे सगळ्यांनी शिकलेलं आहे. पण सारं काही पूर्वपदावरती नक्कीच येत आहे. अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव थोडाफार आहे, पण भीती आहे ती मात्र नक्कीच संपलेली आहे. आणि नक्कीच 2020 हे वर्ष अत्यंत वाईट संपूर्ण जगासाठी राहिलं. 2021 जरी मी म्हणतो की जरी चांगलं नाही गेलं आम्हाला हरकत नाही, पण 2020 प्रमाणे हे वर्ष वाईट जाऊ नये एवढीच इच्छा. भरपूर जणांना आपण गमावलं, अनेक क्रिकेटपटू आपण गमावले. कित्येक गावात खरोखर एक आक्रोश आपल्याला नक्कीच ऐकायला मिळाला.
आणि आता मात्र नक्कीच आपण त्यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत सुभाष वैती. स्ट्राईकला महेश. सलामीची जोडी मैदानावरती या खिडकाई संघाची 2 सामने जिंकून नक्कीच चाल की मिळालेली आहे. श्रद्धांजली चषकमध्ये खिडकाई संघाला यावेळेस भिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून हाय अँड हँडसम सिक्सर. देवीचा पाडा संघाच्या संघनायकांनी यायचे लवकरात लवकर टॉससाठी व आगासन आलेले डाव्या बाजूला आहेत. तर टॉस आपण करणारा दोन्ही संघनायक आहेत. नक्कीच टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. हा चेंडू पायात होता ऑन साईडला वळवलाय महेश पाटील. नक्कीच महेशचा फॉर्म खिडकाई संघासाठी एक चिंतेची बाब यंदा ठरलेली आहे आणि महेश प्रयत्न करतोय. या सामन्यात चांगली कामगिरी जर त्यांनी केली तर नक्कीच तोच आत्मविश्वास घेऊन तो श्रद्धांजली चषकमध्ये देखील चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. तेजसही फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करतो. योगेश मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय. बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण पाहिला एक पात्री अभिनय त्याचा पाहायला मिळाला. तो मात्र सलामीला येऊन चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न करतोय. हा चेंडू ऑन साईडला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत पण चेंडू सीमा पार आणि हा येतोय षटकार. सव्वीस धावा. तर रणजित पाटील यांना विनंती करणं आपण आपल्या शुभासे टॉस करून घ्यायचं आहे. त्यांचं फार मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय नक्कीच त्यांच्या सौजन्याने. तर योगेशने खरं तर योगेशला स्ट्राईक आता मिळाली आम्हाला आमचे गुणसंख्या लेखक या ठिकाणी सांगत असताना. स्ट्राईकवरती आल्यानंतर त्याच्या बॅटमधून षटकार येतोय. हो यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्यांच्या समोरून चेंडू बाउन्स होऊन सीमा पार जातोय आणि हा येतो योगेशच्या बॅट मधून चौकार. तीस धावा झाल्यात. अजूनही 17 धावांची गरज आहे विजयासाठी. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. चेंडू जातो सीमा पार. पंचांचे 2 याद आकाशाकडे आणि हा येतो योगेशच्या बॅट मधून दुसरा षटकार. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झोकवलेला आहे. 36 धावा झालेल्या आहेत. 11 धावांची गरज आहे. हो यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या वरून जाणार का नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. योगेशला परतावा लागेल आणि या पहिला धक्का लागतोय गावदेवी खिडकाई या संघाला. धावसंख्या धावफलकावरती 36. तर लॉंग ऑनला झेल पकडला गेलाय. फलंदाज योगेश बाद होते. 16 धावांची घडी साकारलेली आहे. संघाला विजयाच्या समीप तर आणून ठेवलेली. अजूनही 11 धावांची गरज आहे. दातिली संघाच्या फलंदाजाने धावफलकावरती 46 ही धावसंख्या लावली. खरं तर बॅटिंग करताना सुभाष वैतीने 18 धावांचं योगदान दिला. सलामीला राजने देखील 12 धावांचं योगदान दिलं. मात्र त्यानंतर हेमंत विशालने 7 धावांचं योगदान दिलं आणि याच चौघांच्या खेळीच्या बळावरती संघाने 46 धावा धावफलकावरती लावलेली आहे. आणि धावसंख्येचा पाठलाग करत असताना खिडकाई संघ मात्र 36 धावा धावफलकावरती लावतोय. त्या देखील 2 षटकामध्ये. धावांची गती आपण पाहिली तर 18.00 आणि 11 धावांची आता गरज आहे. हो यावेळेस हलक्या हाताने खेळतायत महेश. सिंगलने नक्कीच स्ट्राईकवर आणतायत फलंदाज तेजसला
आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता त्यावेळेस 37. 10 धावांची गरज आहे. महेश 3 षटकार महेशच्या बॅटमधून आपण पाहिले आहेत. 3 सिंगल आपण पाहिलेले आहेत. महेश खूप चांगली बॅटिंग करत असताना हो यावेळेस मात्र टिपिकल तेजस खिडकाली ब्रँडेड सिक्सर. धावांची गरज आहे. स्ट्राईकला तेजस पुन्हा एकदा षटकाराने तेजसने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. हा चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खरं तर दुसऱ्या धावेसाठी नक्कीच विचारही केला नव्हता, पण जेव्हा त्यांनी पाहिलं की क्षेत्ररक्षकांना चूक झालेली आहे आणि लगेचच 2 धाव पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या 45. हो यावेळेस पूल करतायत. गॅप आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, पण मिळते फक्त एकच धाव आणि एका धावेने धाव फलक मात्र धावांची बरोबरी होताना आपण पाहत आहेत. 46 धावा धाव फलकावरती. फक्त एका धावेची गरज आहे विजयासाठी आणि यावेळेस मिस टायमिंग होत आहे, पण क्षेत्ररक्षक खूप मागे आहे आणि अशा प्रकारे गावदेवी खिडकाळी संघाने गावदेव चषक 2021 मध्ये आपलं विजयाचा अकाउंट ओपन केलं आहे. वेल प्लेड. खूप खूप अभिनंदन गावदेवी खिडकाळी संघ. हार्ड लक सोम 11 दातिवली संघ. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि खिडकाळी संघाला पुढील सामन्यासाठी. त्याचबरोबर आज श्रद्धांजली चषकमध्ये हा संघ नक्कीच 2